हॅलो एव्हरीवन, वेलकम टू अस्मी क्रिएशन. आज आपण हे EV लाईटच्या मॅट्स छोट्या बनवायला घेतो आहे. आता दृष्ट लागू नये म्हणून आपण आपल्या घरावरती किंवा एका कोपऱ्यात एंट्रन्सला आपण हे वापरू शकतो. किचन म्हणूनही याचा उपयोग होऊ शकतो. आता त्यासाठी मॅट रंगोली आहे म्हणून आपल्याला लागणारे फेदरवूल, ग्लूगन आणि हे सगळं साहित्य तसं लागणार आहे आपल्याला. आणि ह्या फेदरवूल वेगवेगळ्या कलरच्या मी घेते आहे. मध्ये तुम्हाला ब्लॅक, ब्ल्यू, स्काय ब्ल्यू आणि व्हाईट लागणार आहे. मटेरियल बघा, आता हे कॅनव्हास मटेरियल आहे. आतल्या एका साईडला वॉटरप्रूफ आहे आणि एका साईडला कापड आहे. दुसरं PVC मटेरियल जे फ्लेक्स मटेरियल आहे ते, आणि तिसरं जे मटेरियल आहे ते रेक्झिन. आता रेक्झिन इज द आर्टिफिशियल लेदर, ओरिजिनल लेदर नसतं रेक्झिन. तर आता त्याच्यावरती EVला मी वेगवेगळ्या साईजचे बनवू शकते. कुठल्याही साईजचं तुम्ही इथे बनवू शकतात. आता मी इथे 4 सेंटीमीटरचं एक छोटंसं सर्कल करून घेतलेलं आहे. आता हे 4 सेंटीमीटर रेडियस मी घेतली आहे. त्रिज्या मी 4 सेंटीमीटर घेऊन केलेलं आहे. आता तुम्ही 4 सेंटीमीटर, 3 सेंटीमीटर किंवा 5 सेंटीमीटर तुमच्या घराच्या याच्यानुसार किंवा तुम्हाला हवा आहे त्या गोलाकारात तुम्ही ते घेऊ शकतात. आता मध्ये मी एक ब्लॅक कलरसाठी सर्कल केलं, मग व्हाईट, त्यानंतर मग स्काय ब्ल्यू आणि मग नंतरचा कलर तो डार्क ब्ल्यू किंवा ऑरेंज तुम्ही घेऊ शकतात. आता मी हे कट करून घेते आहे. कट करून घेतल्यानंतर मधोमध मी बरोबर ब्लॅक कलर देते आहे. आता मी एकच लेअर देते आहे कारण हे छोटंसं आहे 4 सेंटीमीटरचं, म्हणून मी मधला एक जो घेतला आहे तो एकच लेअर घेतला आहे. तेच जर तुम्ही मोठं घेतलं असतं 8 सेंटीमीटरचं तर तुम्हाला 2-2 लेअर द्यावे लागले असते. पण आता हे मी 4 सेंटीमीटरचं घेतलं म्हणून मी एकच लेअर दिला. त्यानंतरचं पुढचं मी व्हाईट, स्काय ब्ल्यू कलर घेते आहे. स्काय ब्ल्यूचं पण मी एकच लेअर देऊन घेणार आहे. आता हे तुम्ही सर्कल नसेल केलं खालती, मधलं एक सर्कल केलं असतं तरी चाललं असतं, पण मी हे लक्षात येण्यासाठी म्हणून अजून एक सर्कल केलं. बघा, आता अशा पद्धतीने हा कट करायचा दोरा. त्यानंतरचं परत पुढचं आहे तर मी आता व्हाईट कलर घेते आहे एक लेअर. त्याच्या पुढच्याचा बघा, आता मी हा व्हाईट कलरसाठी ग्लू लावली. मी नेहमी म्हणते तुम्हाला ग्लूगन लहान मुलांपासून लांब ठेवा आणि हे करताना लहान मुलांना जरा लांब ठेवा कारण त्याचा चटका लागतो, म्हणून हे जरा लांब ठेवा. बघा, व्हाईट कलरचा मी एक लेअर देऊन घेतला आहे. आता EVला सकारात्मक म्हणजे जी निगेटिव्हिटी आहे ती बाहेरच ठेवतं असं म्हटलं जातं. पण आता ही श्रद्धा, अंधश्रद्धा आहे. हे प्रत्येकाने आपापल्या भावानुसार हे घ्यावं, कारण हा प्रत्येकाचा भाव असतो, याला आपण काही म्हणू शकत नाही. पण हे छान दिसायला पण खूप सुंदर दिसतं आणि आपल्याला नेहमीच वाटतं की पॉझिटिव्हिटी राहावी आपल्या घरामध्ये, म्हणून हे अगदीच आपण हे वापरू शकतो. बघा, आणि अगदी दिसायला देखील हे खूप सुंदर दिसतं. तर हे तुम्ही नक्की करा. ह्याचं तुम्ही किचन म्हणूनही वापरू शकतात, टी कोस्टर म्हणूनही करू शकतात तुम्ही याचा. आता हा ब्ल्यू कलरचे मी 2 लेअर घेतले. सगळे आतले लेअर मी एकच घेतल्या आणि ब्ल्यू कलरचे मात्र मी 2 लेअर घेतलेले आहेत. बघा, हे झालं तयार. आता हे एवढंच तुम्ही टी कोस्टर म्हणून वापरू शकतात किंवा मॅग्नेट पाठीमागे लावलं तर तुम्ही वापरू शकतात. त्याचप्रमाणे आता मी याला मागच्या साईडने करून घेते कारण मला हे लटकवायचं आहे, म्हणून मी हे दोन्ही साईडने केलेलं आहे. आता बघा, हे ह्या मधली जी भाग आहे, मधला जो उभा भाग होता त्याला मी अजून एक लेअर मधोमध असा उलटं असं पकडूनच मी देते आहे. बघा, म्हणजे मधोमध ते बरोबर लागेल अशा पद्धतीने. हे जे राहिलेलं आहे ह्याला बरोबर असं मध्यभागी मी असं हे देऊन घेते आहे. आता तुम्हाला किचन तयार करायचं असेल तर यालाच तुम्ही रिंग लावू शकतात. आता बघा, छोटं मोठं असं मी वेगवेगळे 3 सर्कल कट केले आणि ह्या 3 सर्कलला मी वेगवेगळे कलर्स वापरणार आहे. बाहेरचा लेअर जसा याला ब्ल्यू वापरला तर दुसऱ्याला मी येलो वापरेल, त्यानंतर बाहेरचा लेअर येलो, नंतर ऑरेंज, हे असे कलर मी वापरेल. जांभळा कलर पण वापरेल. आतमधले 3 लेअर मात्र सेम, ब्लॅक, स्काय ब्ल्यू आणि व्हाईट, हे 3 लेअर मधले सेम ठेवायचे EV लाईटसाठी. हे बघा, आता मी हे असे बनवून घेतले वेगवेगळ्या कलर्समध्ये. आता तुम्हाला सपोज गोंडा करायचा असेल याला तर गोंड्यासाठी मी हे असे 4-6 लेअर घेतले. 6 लेअर घेऊन मी मध्ये अशी क्रोशाची सुई टाकली आहे. तुम्ही बोट टाकलं तरी चालतं, एखादी काडी टाकली तरी चालते. आणि मी दोरा कट केला आणि इथे असं गुंडाळून घेते आणि गाठ मारते, बाकी काहीच करत नाही आहे. ॲक्च्युली माझा गोंडा इथेच तयार झाला आहे, पण एकदा टाईट होण्यासाठी म्हणून मी अजून 1-2दा त्याला वेडे घेऊन गाठ मारते आहे. बस झालं. मी गाठ मारून घेतली आणि गाठ मारल्यानंतर
मी तो थ्रेड असा ह्या बरोबर त्या मध्यभागातून असा खेचून घेतला आहे आणि बस हा काढून घेतला. एवढं इथे पॅक केलं आणि इथे मी आता एक मणी, जाड मणी असं ओवते आहे दिसण्यासाठी म्हणून. हे साध्या सुईने ओवला तरी चालतो आणि हे खालचे थ्रेड कट केले की हा एक छान गोंडा तयार होतो. हा गोंडा त्याला चिटकवते मी. आता गोंडा लावायचा असेल तर तुम्ही एक भाग असाच राहू द्या आणि त्याआधी तुम्ही गोंडा लावा आणि एका साईडला गोंडा आणि एका साईडला लटकवण्यासाठीचं तुम्ही हे लावू शकता. टी-कोस्टर म्हणून तुम्ही डायरेक्ट वापरू शकतात. बघा हे अशा पद्धतीने तुम्ही चिटकवून टाका. त्याचप्रमाणे इकडच्या साईडला दरवाजावरती लावायला तुम्हाला हवा आहे, हुकवरती लावायला, त्यासाठी एक ह्या साईडला लावा आणि त्यानंतर बॅक साईड सेम तशीच करायची आहे. बॅक साईड जे आधी इकडच्या साईडला जसं केलं होतं तसंच बॅक साईडला तुम्ही करू शकतात. किचन म्हणून वापर. बघा हे तयार होतं. बॅक साईडला पण तुम्ही तयार करू शकता. टी-कोस्टर म्हणून मी वापरते आहे. बघा असंही वापरलं तरी देखील छान दिसेल तुम्हाला. त्याचप्रमाणे आता ब्लॅक हे मी दरवाजावरती लावायला केलेले आहेत. हे किचन म्हणून वापर करू शकता तुम्ही किचन लावलं तर. हे वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही नक्की करून बघा. आवडलं तर सांगा आणि माझं चॅनलही सबस्क्राईब करा. बरेच जण करत नाही. थँक्यू फॉर वॉचिंग.